मित्रांनो तर शेवटचा टप्पा लय अवघड आहे. थांग इर्टिगा आणि टोयोटाची इर्टिगा दोन्ही समोर आल्यात. मित्रांनो तर फायनली पोहोचलोय आपण इंडिया पाकिस्तान बॉर्डर, ते पण लद्दाख मधनं. थांग या ठिकाणी बॉर्डर ती पाकिस्तानची. त्यापैकी हे गाव आहे, त्यातलं निम्म गाव पाकिस्तानमध्ये राहिलं, निम्म इंडियामध्ये राहिलं. तर त्यात निम्मी माणसं काही एक बाबा आहे तिथं, आता त्यांची बायको आता पाकिस्तानमध्ये कंट्रोल आहे. बाकी ही दिसतंय ना, ह्यो सगळा पहाड, ह्यो सगळा पाकिस्तानमध्ये, इकडचं इंडियामध्ये. ही पण लाईन ऑफ कंट्रोलचे पोल मारलेले आहेत, दिसतात काही. कैसे फंस गए आप इधर फिर? हाँ जी, मैं फंस गया सर. ये पहले 4 गाँव, ये 4 गाँव जो था पाकिस्तान का था. हाँ, कौन कौन सा? मैं ये चुलुंग का एक, हाँ, टुक तू 2, त्यासी, हाँ, उसका थांग, थांग, हाँ, 4. हाँ, ये 4 गाँव 1971 का पहले पाकिस्तान का था. रुको, हाँ. क्योंकि हमारा पूरा रिश्तेदार वहाँ है. हाँ. किसी का माँ है, किसी का बाप है, किसी का जमीन है. वही गाँव अपने इंडिया में लाओ. ओके ओके. हाँ, क्योंकि हमारा माँ बाप जमीन से जुदाई मत करो. ओके. फिर मित्रांनो तर बँग डँग या गावात होतं, तिथली पोरं थांबून पैसे मागत होती. मित्रांनो तर जबराट आता अशी वॉटर क्रॉसिंग आली आईच्या गावात. एवढ्या पाण्यात निघायची का गाडी आपली? मित्रांनो तर रेगिस्तान मध्ये आलोय आता. पाहू शकता हे सगळ्यात उंच रेगिस्तान आहे भारतातलं, म्हणजे सगळ्यात हाईट वर असणार आहे. आज ते वारं कमी, नाही तर वारं असलं ना नुसती अशी धूळ 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 धुळीचं प्रदर्शन असल्यागतच. मित्रांनो जा चुकीचं ऐकलं होतं मी. 15 मिनिटाचे 500 आणि अर्ध्या तासाचे 700 रुपये कॅमल राईडचे. सर प्रवीण तांबे सर हे IPL मध्ये क्रिकेट खेळलेले, तुम्ही बऱ्याच जणांनी ओळखलं पण असेल यांना. हे राजस्थान रॉयल कडून स्पिनर, लेग स्पिनर होते. तर साधी बाईक घेऊन हे बारामती ना, हा बारामतीवरनं फिरत आले तिथपर्यंत. एवढं सोपं नसतं, पण ग्रेट हॅट्स ऑफ आहे ह्यांच्यासाठी. ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. हा आपल्या बारामती ते लद्दाख ट्रिपचा दिवस 19व्या दिवशीचा हा दुसरा पार्ट आहे. तर पहिल्या पार्टमध्ये आपण पाहिलं की आपण डिस्किट पासून तुळतुक या गावापर्यंत आलो होतो. एकदम भारी रोड होते, बारीक छोटे आणि घाटाचे रोड होते, ते पाहत आलो होतो. आणि आपण आता तुळतुक गावातनं थांग या गावात जाणार आहे. थांग हे इंडिया पाकिस्तानचे शेवटचे गाव आहे, म्हणजे लद्दाखमधले बॉर्डरचे. तर त्या गावामध्ये एकदम भारी ठिकाण आहे. तिथं काही लोक आहेत ज्यांचे काही नातेवाईक पाकिस्तानमध्ये राहिले, तर काही नातेवाईक इंडियामध्ये राहिले. म्हणजे निम्म थांगाव इंडियात आहे, निम्म पाकिस्तानमध्ये, त्याची बॉर्डर तिथे. तर ते सर्व पाहायला भेटेल. खूप भारी ठिकाण आहे ते. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण होणार, म्हणजे जे नुब्रावलीला खरोखर ओळखलं जातं त्याच्या रेगिस्तानसाठी, ते पण पाहणार आहे. तर चला, तुम्हाला काय नाही कायचं शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. व्हिडिओमधील कुठला पोर्शन तुम्हाला आवडतोय तो नक्की कमेंट करून सांगायचा आहे. मित्रांनो तर तुळतुक हे शेवटचं विलेज आहे. तिथनं पुढे एक 7 किलोमीटरवर इंडिया पाकिस्तान बॉर्डर आहे. त्या बॉर्डरकडे पाहिलं चाललंय थांग म्हणून, थांग विलेज. तर आजच्या गावात सगळीच चालल्यात बऱ्यापैकी. मला सकाळी जी मित्र आलते आपल्या बरोबर, ती काही इथं थांबलेली दिसा नाही. गेली काय माहिती, म्हणजे अजून माघारी आली नाही, काय झालं नाही काय माहिती. माझ्या अगोदर 1 तास निघाली. मित्रांनो तर तुळतुकला आलोय, लास्ट विलेज ऑफ इंडिया. तर तिथनं आपल्याला जायचंय बॉर्डरकडं, तुळतुक बॉर्डर. ओके, 7 किलोमीटर पुढे अजून वाटतं. मित्रांनो तर इथनं 7 किलोमीटर आहे थांग विलेज. थांग विलेजमध्ये बॉर्डर आहे बहुतेक. तर इथं पहिले एंट्री करायची, किती जण आहेत, काय गाडी गेला आहे, कसा गेला आहे. तर एंट्री केली, आता निघतोय. ते पोलीसवाला म्हणले कॅमेरा बंद केला, मग बंद केला, काय त्यात नाही क्लिक केली. चलो बघूया आता कसं होतंय.
स्पीड ब्रेकर केलं तिथं. आर्मी एरिया आहे सगळा. रिकव्हरी पोस्ट, सियाचीन वॉरियर्स, व्हेकल इन्स्पेक्टर. मित्रांनो तर इथं आलं पुढं की इथं रिस्ट्रिक्टेड बॉर्डर एरिया मेरा भारत देश महान लिहिलेलं आहे. तर शायोक रिवर ब्रिज. वेलकम टू द बॉर्डर विलेज थांग, द लास्ट विलेज ऑफ इंडिया. चला, तुकला पण आलो, थांगला पण आलो आपण आपली गाडी घेऊन. ओके. मित्रांनो तर तुकला आलोय, लास्ट विलेज ऑफ इंडिया. तर तिथनं आपल्याला जायचंय बॉर्डरकडं, तुक बॉर्डर. ओके. 7 किलोमीटर पुढे अजून वाटतं. मित्रांनो तर शेवटचा टप्पा लय अवघड आहे. थांग पहिल्याच गिअरमध्ये गेला लागेल. थांग 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 विलेज. अजून वरती जायचंय का आलं तिकडं दिसतंय, हिरवं दिसतंय ते थांग विलेज दिसतंय. इथं बघा 2 गाड्या पण बसा नाही सगळंच. हे बघा मारुतीची इर्टिका आणि टोयोटाची इर्टिका दोन्ही समोर आलेत. हमने भाई कितना टाइम लगता है उधर घूमने में? 2 मिनट का काम. आपको इतना देर कैसे लगा फिर? ओके. बॉर्डर क्या पास जाता है पर? सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. आर्मीची घर आहेत बघा, आर्मीची येताना दाखवतो तुम्हाला. आता मला एक आता 3री गाडी आली यांची. नाही ही 2रीच आहे. अजून एक आहे जी सकाळी मला भेटली होती. किती लांब आहे काय माहित. आता बॉर्डर दिसती म्हणते तिथनं. ओके चलो. तो पोचत आलोय आता. लय चढ आहे पण. बॅग कालांडल्या बॅग आता तिथं गेल्या उतरून बांधतो. आता इथं ऑफ रोड आहे का एवढा. आजच्या गावात चालू आहे का मित्रांनो. तर फायनली पोचलोय इंडो पाक बॉर्डर विलेज थांगमध्ये. तर इथली पॉप्युलेशन कसं आहे काय म्हणजे इथले लोक पाकिस्तानीच जास्त असतील असं वाटतंय मला. ते बघूया का इथले आपले चायना गत आहेत. थांग तर जेवाय पण आहे इथं. जेव्हा मला वाटतंय का भूक विलय लागली मला. पहिला अगोदर बघूया आपलं काम करून घेऊया. मित्रांनो तर फायनली पोचलोय आपण इंडिया पाकिस्तान बॉर्डर, ते पण लद्दाखमधनं. थांग या ठिकाणी बॉर्डर आहे. तर इथं आपली गाडी पार्किंगला लावली. थांग हे व्हिलेज आहे शेवटचं इंडिया पाकिस्तानचं. तर मला फेन्सिंग नाही वे तिथनं खालनच दिसली होती नदीच्या तिथं. पण ॲक्च्युअल कशी लाईन आहे ती पाहिलं पाहिजे. इथनं दिसल
इथं कंपाऊंड लाईन दिसत होती. आता हे गोप्रो मध्ये काही कॅप्चर होणार नाहीये. मी तुम्हाला आताच पेंट दिलेलं दिसतं याला. ये हमारे ये लास्ट गांव है. हा ये गांव के लास्ट पर है, वहाँ पर ये बालकनी दिख रहा है. मित्रांनो मला तर इथनं काही लाईन दिसा नाही, तर बघूया पुढे जाऊन कुठं दिसती. भाई किधर है, इनसे पूछना पड़ेगा. भाई किधर है यार, दिख नहीं रहा है. हाँ किधर है, अभी दिख नहीं रहा तो नहीं कहाँ. ओह दिख रहा है लेकिन हम लोगों को नहीं. तर मित्रांनो थांबा, फोन मध्ये झूम करून पाहतो मी. इधर करो झूम, इधर इधर इधर. मित्रांनो तुमच्याकडे जर 40 सेकंद वेळ असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा. तर मित्रांनो मी आहे स्वप्नील देवडे, मी कळत आहे बारामती ते लेह लद्दाख ट्रिप, ती पण पॅशन प्रो गाडीवर. तर आज त्याचा दिवस 20वा आहे. तर 20व्या दिवशी मी आलेलो आहे भारत पाकिस्तान बॉर्डर म्हणजे थांग या लद्दाखमधील शेवटच्या गावात आलेलो आहे. तर ह्याचा इतिहास म्हणजे हे गाव 1999च्या युद्धामध्ये सेपरेट झालं होतं. म्हणजे भारताने 1999 कारगिल वॉरमध्ये 4 गाव जिंकली होती पाकिस्तानची. त्यापैकी हे गाव आहे, त्यातलं निम्म गाव पाकिस्तानमध्ये राहिलं, निम्म इंडियामध्ये राहिलं. तर त्यात निम्मी माणसं, काही एक बाबा आहे तिथं आता, त्यांची बायको आता पाकिस्तानमध्ये, आणि एक फॅमिली होती, ते त्यांचे आई वडील इथं राहिले आणि मुलं पाकिस्तानमध्ये राहिली होती. तर नंतर ते 2014मध्ये ज्यावेळेस त्यांचे 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ते इकडं शिफ्ट झाले असे. आणि समोर दिसतंय ते पाकिस्तान आहे नदीच्या राईट साईडला, आणि हे सगळं पूर्ण डोंगर आहे, हे सगळं पाकिस्तानमध्ये. आणि हा डोंगर आहे हा इंडियामध्ये, आणि खाली एक बंकर आहे तो इंडियाचे. तर मित्रांनो तुमचा भाऊ इतक्या लांब, ती पण भारत पाकिस्तान बॉर्डर लद्दाखमध्ये पाहायला आलाय. तुम्हाला काय नाही करायचं मित्रांनो, तुम्हाला वाटलं तर मराठी माणूस इतका फिरतोय त्याला सपोर्ट केला पाहिजे, तर फॉलो नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये भारत माता की जय नक्की लिहा. बोला भारत माता की जय. तुम्ही बॉर्डरला आला तर हे बाबांकडून स्टोरी ऐकली, त्यानंतर क्या क्या काय मॅम. हाँ ये ब्लैकबेरी, ये ब्लूबेरी, ये क्रैनबेरी. कितने का है? देखो मेरा बजट कम है, मैं बाइक पे घूम रहा हूँ, ऐसा है. ये 300 का, ये सारा 200 का सर. नहीं एक टेस्ट कर सकता हूँ. कर सकता हूँ. चेंज नहीं है. शिलाजित ले लो, शिलाजित सेफ्रॉन ले लो, सलाजित हमारे शिलाजित का बिल भी इसमें लगा है. इसका वेट कितना है? ये वेट के हिसाब से नहीं, पैकेट के हिसाब से बेचते हैं. महंगा हो गया ना. ये 200 महंगा केजी के आप अगर केजी लेना चाहते तो 150 दे दो. ये 150 में नहीं है. अरे दे दो यार, मैं घूम, ये देखो ये बाइक मैं मुंबई से चला के लाया हूँ इधर तक. जो होता देंगे कितना लेना आप? एक ही. अरे मैं तो घूम रहा हूँ, आपका मैं तो कर ले. नहीं तो रहने दो, ठीक है. थैंक यू, आपसे मिलकर बहुत बढ़िया लगा. अशा प्रकारे मार्केट है. इसको क्या क्या बोलते हैं मेरे को खाली बताओ. क्रैनबेरी, हाँ ब्लैकबेरी, ब्लूबेरी, एप्रिकॉट, एप्रिकॉट का बादाम, ओके सलाजित, सेफ्रॉन. ओके ओके. तो मित्रांनो असं मार्केट आहे, बिक रहा है. अच्छा काम चल रहा है क्या? नहीं ज्यादा नहीं, ज्यादा नहीं. टूरिस्ट आ रहे, पहले कुछ नहीं था. अभी कितने सालों से ये खुला है? 5-6 साल. 6 सालों से. तर मित्रांनो अशा प्रकारे इथं मार्केट आहे वेगवेगळे ड्रायफ्रूटचं. तर आपली गाडी इथं आहे. चला जेवण करतो. सकाळपासून मॅगी खाल्ली, एका मॅगी वे, तर काय खायला बघूया इथं आणि खाऊया मग. मित्रांनो तर ह्याचा इतिहास जाणून घेतला मी. तर 1999च्या जे युद्ध झालं होतं, कारगिल वॉर म्हणलं जातं, त्या युद्धामध्ये नाही जवळपास भारताने ते युद्ध जिंकल्यानंतर पाकिस्तानची 4 गावं जिंकली होती. हे गाव नव्हे थांग, तुर्तुक, हे सगळे नव्हे पाकिस्तानमध्ये होते. आणि हे पाकिस्तानमधले असे 4 गावं जिंकली होती 1999च्या युद्धात. त्याच्या अगोदरच्या 1970च्या युद्धामध्ये 2 गावं जिंकली होती. तर त्या युद्धामध्ये 1999मध्ये जे 2 पार्टचं सेपरेशन झालं, निम्मा पार्ट पाकिस्तानमध्ये राहिला, निम्मा भारतात राहिला. त्यातल्या काही लोकांची, एका माणसाची माणूस इथं राहिला आणि त्याची बायको तिथं राहिली. बाकीच्यांचे एका माणसाची काय झालं, 2 पोरं इथं राहिली, नवरा बायको तिकडं राहिली. अशा प्रकारचं झालं होतं. त्यानंतर काही दिवसांनी 2014मध्ये ती 2 पोरं इकडं आली होती, असं ते मला इथल्या लोकलांनी इतिहास सांगितला. आणि तुम्हाला मी ह्याच्यात आपल्या फोनच्या कॅमेऱ्यात झूम करून दाखवलंच की रिव्हरच्या राईट साईडचं आहे ना ते पाकिस्तान आहे. आणि हे दिसतात का हे पोल, हे बॉर्डर आहे. आणि हो अख्खा डोंगर आहे ना हा सगळा पाकिस्तानमध्ये.
हा ह्या साईडचा डोंगर इंडियामध्ये आणि इथनं निम्माचा डोंगर आहे ना हा सुद्धा इंडियामध्ये. आणि आपण आहे आता थांगमध्ये, हे लद्दाखमधील शेवटचं गाव आहे, म्हणजे इथनंच इंडिया पाकिस्तान बॉर्डर चालू होती. बघा तुमचा भाऊ इंडिया पाकिस्तान बॉर्डरला पण आलाय. कमेंट बॉक्समध्ये भारत माता की जय नक्की लिहा. समजलं का तुम्हाला मित्रांनो? तर इथं हे बाबा आहेत, ह्यांची जी बायको आहे ना ती 1999च्या युद्धामध्ये तिकडं राहिली आणि बाबा इकडं आले. बाबा जी क्या हुआ था, आप कैसे पहले आप इंडिया में थे या पाकिस्तान में थे? मैं पाकिस्तान में था। पाकिस्तान में था और कैसे फंस गए आप फिर इंडिया में? रखो सर, शुक्रिया। हाँ. चांद में दामाद को। हाँ. हाँ जी। कैसे फंस गए आप इधर फिर? हाँ जी, मैं फंस गया सर। ये पहले 4 गाँव जो था पाकिस्तान का था। हाँ. कौन कौन सा? मैं ये चुलुम का एक, हाँ. टुक दो, 2 त्यासी, हाँ. उसका थंग, थांग, हाँ. 4। हाँ. ये 4 गाँव 1971 का पहले पाकिस्तान का था। हाँ. बोडंग गाँव अपने इंडिया का था। हाँ. बोडंग गाँव से इस तरफ आकर गली के ब्रिज है, हाँ. वही बाउंड्री था जी। हाँ. यही नदी फेंसिंग था, ब्रिज नहीं था। ओके. फिर जंग छिड़ गया। हाँ. दिसंबर का 10 तारीख को जंग छिड़ गया। हाँ. 17 तारीख को ये 4 गाँव इंडिया ने आज़ाद किया जी। हाँ. फिर मैं वही गाँव का बेटा था जी। हाँ. वहाँ शादी पे हो गया था, वहाँ बेटा हुआ था। हाँ. फिर यहाँ पाकिस्तान के ज़माने में यूरिया नहीं मिलता था। हाँ. फिर गई लेकर के मैं अपना देसी खाद बनाता था। हाँ. गोबर को ऊपर माटी लगा करके। पैसे ले लो, पैसे ले लो. हाँ, शुक्रिया। फिर माँ बाप ने बोला ये दिसंबर का 1 तारीख को बेटा तुम जाओ, कल गई लेकर के जाओ, थोड़ा खाद बना कर आ जाओ। हाँ. गोबर को ऊपर माटी लगा करके खाद बनाता था। हाँ. फिर जमीन को खाद नहीं है। हाँ. पाकिस्तान के ज़माने में यूरिया नहीं मिलता था। हाँ. हाँ. अपना देसी खाद बनाता था। हाँ. फिर हाँ बोला जी, माँ बाप तो नहीं जाएगा, ठंडी है। हाँ. यहाँ टेम्परेरी गार था, 4 कनाल जमीन था, पूरा गार जमीन वहाँ था जी। हाँ. फिर माँ बाप तो नहीं जाएगा, अभी ठंडी है, दिसंबर में ओके. हमारे इधर ठंडी होता है। ओके ओके. फिर माँ बाप तो नहीं जाएगा, आप जवान है, आप जाओ। फिर आप फिर हाँ मैं आ गया जी, दिसंबर का 1 तारीख को गाय लेके चराने आ गए आप? यहाँ बैठ गया। फिर माँ बाप बीवी वहाँ छोड़ा। हाँ. फिर उसी टाइम पर बांग्लादेश आजाद हो गया था। हाँ. 96,000 पाकिस्तान का फौज पकड़ा था। हाँ. यहाँ अमन था जी, कोई पता नहीं था। हाँ. 1 तारीख को मैं आ गया, यहाँ बैठ गया। 10 तारीख को यहाँ भी जंग जीत गया। ओके. इंडिया पाकिस्तान हाँ. लड़ाई शुरू हो गई। सिर्फ 2 दिन फायरिंग चल गया। तीसरे दिन से पाकिस्तान का फौज भगना शुरू हो गया। हाँ. अपने इंडिया का फौज पीछे आते आते चुलूंग का 1, हाँ. टुक, हाँ. 2 त्यासी, हाँ. 3 थंग 4। हाँ. ये 4 गाँव जो है 1971 का पहले पाकिस्तान आप का। आपको जाने नहीं दिया क्या वहाँ पे? कहाँ देगा जी। फिर 10 तारीख को जंग जीत गया। 17 तारीख को जो है ये 4 गाँव इंडिया में आ गया। हाँ. ये नदी बाउंड्री आपने नहीं बोला कि मेरा भाई बीबी उधर है तो सब बोला जी। हमारा 2 बजे सब पोल लेकर आया। हाँ. 1971 का लाले सुबह 10 बजे यहाँ पहुँच गया। हाँ. एक तो हमारा लाला सिकोट का छवांग रिंगचैन बोलता था, ओके. वो मेजर था। एक जम्मू का इसके सिंह साहब था। ओके. फिर यहाँ इस तरफ लाला सिकोट था, उस तरफ गोरखा रेजिमेंट था ओके. जी, नदी को उस तरफ। ओके. फिर उन लोगों को रिक्वेस्ट किया, साहब मेहरबानी करके आप यहाँ मत रुको, हाँ. क्योंकि हमारा पूरा रिश्तेदार वहाँ है। हाँ. किसी का माँ है, किसी का बाप है, किसी का जमीन है, वही गाँव अपने इंडिया में लाओ। ओके. ओके. हाँ, क्योंकि हमारा माँ बाप जमीन से जुड़ाई मत करो। ओके. फिर क्या करेगा? मुझे ने बताया आप क्या करेंगे जी। आपका बात सुनकर हमको भी अफसोस हो रहा है। ओके. फिर वो इकट्ठे रहना था। मैं आप इधर अकेले ही रह गए? हाँ, आपने शादी की क्या नहीं? मैं यहाँ 5 साल का इंतजार किया। हाँ. अगले साल मिलेगा, माँ बाप से अगले साल मिलेगा। हाँ. सोचते सोचते 5 साल गुजर गया। हाँ. फिर मैं नाउमेट हो गया। फिर शादी कर ली? अभी यहाँ शादी कर दिया। अभी 6 लड़के लड़की दीदी है। ओके. अभी 30 बार और उधर जो माता पिता है उनका क्या हालचाल है वो आपको पता ही नहीं अभी है? पता नहीं है, वो गुजर गया, उनका हड्डी भी खत्म हो गया। मेरे को 75 और आपके साल बीवी की दूसरी शादी हो गई रही हो है? गया या नहीं हो गया, उनका वो पाकिस्तान में रह गया। मैं उनसे मैं ओके. क्या बताऊं। मतलब तो आप तो इधर से बस गए अभी? हाँ, हाँ. आपका पूरा परिवार इधर ही हाँ, बस यहाँ गया? 30 बार अपना यहाँ हो गया है। ओके. ओके. फिर इंडिया गवर्नमेंट जिंदाबाद, इंडियन आर्मी जिंदाबाद। क्योंकि आजकल
भारत जनता पार्टी मोदी के साथ मेहरबानी से पहले आप लोग नीच होता था, हाँ तो वापस करते थे। हाँ। हमारे इतना रोड बनाया जी, हाँ। अपने इतना अच्छा पार्किंग बनाया, हाँ इतना हमारा ये एप्रिकॉट को जो ऊपर वाला छिलका बीज निकालता था, हाँ। वो पशु को खिलाता था। हाँ। अभी हमारे इधर पूरा गाँव वाला टूरिस्ट की वजह से उनकी कमाई होने लगी। ये सब बिक्री हो रहा है। ओके। हमारा ऑटो चल रहा है, हमारा दूरबीन देख रहा है। इधर 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 युद्ध होता है क्या कभी? गोलीबार होता नहीं है? हो गया। फिर मोदी साहब जिंदाबाद, भारत जनता पार्टी जिंदाबाद, ओके। इंडियन आर्मी जिंदाबाद, अपना दाल रोटी हो रहा है। बर आपसे मिलके बहुत बढ़िया लगा बाबा जी। आपका शुभ नाम बताइए एक बार। गुलाम हुसैन है जी, हाँ गुलाम हुसैन, गुलाम हुसैन। हुसैन हुसैन ओके। आपसे मिलके बहुत बढ़िया लगा सर। शुक्रिया जी। चलो अच्छा जी, धन्यवाद. हर हर महादेव मित्रांनो, आपण करत आहे बारामती ते लेह लद्दाख ट्रिप, ती पण पॅशन प्रो या गाडीवर. त्यातील दिवस आहे आज 19 आहे. तर 19व्या दिवशी मलाच कळणार 19 काय 20 आहे, 19 आहे. तर 19व्या दिवशी आपण आलेलो आहे लेह लद्दाखमध्ये शेवटचं गाव म्हणजे थांग, जिथं भारत पाकिस्तानचं बॉर्डर आहे. तर इथनं गोप्रोमध्ये नाही दिसणार, मी ह्या पोर्शनमध्ये ओव्हरलॅप करून मोबाईलमध्ये झूम करून दाखवल. नदीच्या राईट साईडचा पोर्शन आहे ना तो पाकिस्तान आहे, नदीच्या लेफ्ट साईडचा पोर्शन आहे तो इंडिया आहे. आणि इथं एक पिवळ्या कलरचं बंकर आहे, ते लाईन ऑफ कंट्रोल आहे. बाकी ही दिसतंय ना, ह्यो सगळा पहाड, ह्यो सगळा पाकिस्तानमध्ये, इकडचं इंडियामध्ये. ही पण लाईन ऑफ कंट्रोलचे पोल मारलेले आहेत, दिसतात काही अशा प्रकारचे. आणि हे असं काय तर 1999 ज्या वेळेस युद्ध झालं होतं कारगिल वॉर, त्यामध्ये भारताने पाकिस्तानची 4 गावं जिंकली होती. त्यामधील हे एक गाव आहे थांग, तुर्तुक, आणि अजून 2 गाव आहेत. तर ते गावात काय झालं, काही लोक, एकच गाव होतं हे थांग आणि ते पाकिस्तानचं मिळून, त्यातले निम्मे लोक पाकिस्तानमध्ये राहिले, निम्मे लोक इंडियामध्ये राहिले. तर इथे एक अजून बाबा मित्रांनो, तर हे भाऊ आहे, हे आपल्याला वाटत भेटला होता. तर हे फोटो काढला. कमेंट सब्सक्राइब करो भाई का बिग फैन है मैं हम. अरे भाई यार झूठ मत बोलो यार, पहली बार देख रहे. दिल से यार, सच्ची में. ओके ओके चलो. खाना महंगा है क्या सस्ता है इधर? इधर सस्ता होगा भाई, महंगा नहीं होगा. ओके सस्ता होगा बस. महंगा आहे ना. ओके ठीक आहे, थँक्यू. मित्रांनो, तर इथं थांग ह्या गावातच होतं, तर इथंच हॉटेल होतं. म्हणलं जेवा, तर जेवण्यासाठी पनीर मसाला आहे आणि ही आपले रोटी, अशा प्रकारचं जेवण घेतलेलं आहे. कारण लद्दाखमध्ये आल्यापासून नाही मी एंटर केलं, त्या दुसऱ्या दिवशी एक जेवलो होतो आणि आज एक म्हणजे हॉटेलला जेवतोय. नाही तर मी मीच काय ते बनवतोय, खातोय, नाही टाइमपास खातोय, असं ते, बाकी काही नाही. मी एकदा पाहू शकताय, आय लव्ह थांग, इंडियाज लास्ट बॉर्डर. अशा प्रकारे चला खाऊया. मला तर डिशची गरजच नाही, कारण मी काही शेअर करणार नाही कोणाबरोबर, डायरेक्ट ह्याच्यातच खातो मी. आपला डिश आपल्याला ठेवायसाठी दिलेली वेंडी. ओके मित्रांनो, तर जाण्याच्या अगोदर इथं एक थांग विलेजचा फोटो आहे, पाहू शकताय. पाक विलेज म्हणून आहे, ते पलीकडे दिसतंय ते पाकिस्तानचं विलेज आहे, आणि हे अलीकडचं दिसतंय ते इंडियाचं विलेज आहे. बेसिकली आत्ता मी इथे मी आत्ता, आणि इथनं आपण हा भाग पाहिला असे. तर चला जाऊया. जेवण वगैरे केलं इथं. ते 190 रुपये झाले बिल. पनीरची भाजी हब्बी सडली नाही मला, मी नंतर कोरडीच खाल्ली. ती पाहू शकता, ही बालती किचन बॉर्डर म्हणून नाही, चांगलं होतं जेवण तसं. त्याने मेन म्हणजे त्याने हाफ करून सब्जी दिली, त्याने पैसे. फायनली निघतोय इथं आपली गाडी सामान बिमान लोड केलं, निघतोय आता. मित्रांनो, तर बेसिकली ही सगळं पाकिस्तानी गाव आहे. तर निघालोय आता मी तांग म्हणजे पहिलं पाकिस्तानमध्ये होतं. तर जेवण वगैरे केलं आता टाकासपैकी. तर आता आपला परतीचा प्रवास, आपण काल जिथं थांबलो होतो त्याच दिशेने जायचं. एकदम डोंगर चढून आलो होतो वरती. ओके, किती टाईम राहिला? 12 मिनटं राहिले. लई खाल्ला मी स्पीड, और किती व्हिडिओ बनवला म्हणजे मी. चलो मित्रांनो, ते पाहू शकता आर्मी व्हिलेज कसं आहे, सगळं दगडाचंच बनलेलं आहे इथं. म्हणजे आर्मी बेस कॅम्प आहे, बेस कॅम्प म्हणू शकता, विलेज म्हणू शकता, काय पण म्हणू शकता. हे बघा कशी दगडी तिथं, दगडातनं रोड काढलाय. तिथं काय एकच आर्मी ऑफिस आहे, बाकीच्या खाली असे
गुप्त घर असल्यागत आहे. लोकांना म्हणजे शत्रूला कळलं नाही पाहिजे की इथं खाली घर पण आहे. अशा प्रकारचं केलं होतं ते तिथं दिसतंय तसं. चला लय चढून गेलो होतो ते आता उतरत चाललंय खाली नदी. शॉयॉक रिव्हर. ओके. त्या माणसाने सांगितल्याप्रमाणे ते म्हणतंय 1971 साली तो अडकला इथं. मित्रांनो तर वरती यायला नाही होय, थोडा ऑफ रोडिंग रोड आहे. आता मागच गेला ते रोड. कॅमेराचा काय ते इश्यू झाला आहे, लय लेट डिले चालू काय, त्याचं स्टोरेज फुल झालं आहे म्हणून हँग होतं आहे काय कळलं नाही. म्हणजे एकदम असा उबाड खाबड एकदम ऑफ रोडिंग रोड होता वरती जायसाठी. तर आलं आहे आता खाली. इथं ही अशी झाड आहे उभी काय माहीत. ती काल रात्री नाही इतकं जोरात वारं सुटलं होतं. मी जिथं टेंट लावला मला वाटलं आगाव येते का पडते का काय, पण नाही. ती ही किती बी वारं आलं तर सर्व करून जाते ती झाडं असे. तर आता वाजलेत 2:30 आणि आपल्याला पोचायला जवळपास 3 तास लागतात. मग 5:30-6 वाजता जायला. 3.5 तास तुला म्हणलं ते. मित्रांनो तर अशा प्रकारे हे सगळं पाणी नदीचं आलं इथं आणि ते माती जमली त्यामुळे गाडी स्लिप बी होते त्याच्यावरून. अरे बाय हा चलो चला. लई नाही टाईम आपल्याकडे, लई वेळच नाही ह्याच्यात कॅमेरामध्ये. ही बॉर्डर आहे ह्याची. जाऊ दे. मित्रांनो तर डेंजर अशी लँडस्लाईड होती बघा. हे वय ना किती मोठे मोठे दगडी आलेत खाली. आर्मीचे बंकर पण आलेत. ह्यात बेसिकली काय असतं माहिती का, काय ह्यात जेवण असतं. जी बॉर्डरच्या लगत असतात ना त्यांना इकडूनच कॅम्पमधलं जेवण वगैरे येतं आणि त्याच्याबरोबरच ड्युटी चेंज झाली ना तिथले गाडीत बसून येतात आणि नवीन गाडीतनं उतरून तिथं थांबतात. असंही ह्या मोठ्या डंपरचं हेच काम मेन आहे. पाऊस येतोय एवढा मोठा हे नाही त्यामुळे मी रेनकोट पण नाही घातला आणि ही पण नाही केलं, बॅगला पण कव्हर नाही घातला. बघू तुक या गावात गेल्यावर घालूया. मित्रांनो तर हे लोकल काय ते फूड आहे, फळ आहे तसलं बोरासारखं. तर ते इथं त्याची सगळी झाडं आहेत आणि वारं सुटायला लागले आता. हे पाहू शकता इथं तुम्ही. इथं पण रूम वगैरे पण घेऊ शकताय, काय अडचण नाही आहे. इथे येऊन स्टे पण करू शकताय. चांगलं एकदम निसर्गरम्य वातावरण आहे. पाऊस यायला लागला. अरे भाऊ नको येऊ पावसा. पाऊस किती टक्के बॅटरी? 36%. मी माझं काय करतो, अशा छोट्या मोठ्या वॉटर क्रॉसिंग येतच राहतात. मी पहिलं माझ्या बॅगला कवर घालतो आणि कॅमेरा वॉटरप्रूफ करून घेतो. एवढं नाही येत. चल बंद कर. मित्रांनो तर पाऊस चालू झाला होता तर बॅगला वगैरे कवर बिवर घातला. रेनकोट वगैरे पण मी घातलाय आणि आता निघतोय. इथं पावसात काय होतं ह्याच्यावर थेंब येतात लेन्सवर. चला तर पाऊस यायला लागला थोडा. मग आपलं रेनकोट वगैरे सगळं घातलं निघालं. तर बेसिकली ही जी 3-4 गावं आहेत ना, जे म्हणजे झालं थांग झालं, तास्की झालं किंवा ही तूतूत झालं आणि त्याच्या पुढे एक चिपकूला, हे बेसिकली 4 हे मुस्लिम गाव आहेत. सगळे मुस्लिमच जे असते ते इंडियामध्ये येतं सगळं अशा प्रकारचे. तिथं बघा आर्मीवाल्यांचा ही पंक्चर झाला वाटतं. जय हिंद सर. ओके चला. मित्रांनो तर एका गाडीमुळे सगळा कॉन्वे अडकलाय ह्याचा आर्मीचा. मित्रांनो ते एक गाडी आडवी लागली होती वॅगनर, त्याच्यामुळं
अख्खा कोणवे अडकलाय. केव्हा मित्रांनो तो पोरं हाथ क्यों कर रहा है? क्या चाहिए था? चाहिए क्या था? मित्रांनो तो बँग डँग या गावात होतं. तिथली पोरं थांबून पैसे मागत होती. व्हिडिओ चालू केला की पळून गेली सगळी. मित्रांनो तो एकदम नदीला खेटून रोड आहे. इथं बघा रेगिस्तानची रीती बी आली. रेगिस्तान म्हणतोय आपले समुद्र. मित्रांनो बघा कसली दगडी ती. दगडाचा कलरच वेगळा आहे. लाल सहज म्हणतोय कसला असला तेलकाट झाले का. मित्रांनो तर जबराट आता अशी वॉटर क्रॉसिंग आली आईच्या गावात. एवढ्या पाण्यातनं निघायची का गाडी आपली. काय वाटतंय निघेल का तुम्हाला? भाई मेरी एक क्लिप बनाओगे क्या? मित्रांनो जबराट असं वॉटर क्रॉसिंग आली. आता बघूया क्रॉस होते काय. तुम्हाला काय वाटतंय? पाहिजे का गाडी इंस्टा 360 लावू का? पण पावसाचं वातावरण झालेलं आहे. गाडी अंदाज घेऊ दे मला. मित्रांनो तो जबराट वॉटर क्रॉसिंग आली. भाई वीडियो लेते हो क्या मेरा? वीडियो लेंगे क्या मेरा? फोन ले लो. हाँ फोन ले लो. आगे जाके ले लो उधर से. मित्रांनो तो जबराट अशी वॉटर क्रॉसिंग आली. आता ह्या भावाला व्हिडिओ घ्यायला सांगितलंय. मित्रांनो तो BMW गेली आता. मित्रांनो तर एक गाडी गेली BMW तिथं अडकली होती. त्याचा व्हिडिओ काढायचा राहिला. बुलेटवाला गेला आपला साईडनी. आता ही ड्यूक चालली. तर आता हे भाऊ आपला व्हिडिओ काढतोय भाऊ. गो गो गो. अच्छा गावात त्यांचं काय खरं नाही दिसत. मित्रांनो अवघड आहे. तो अशा बारक्या बारक्या वॉटर क्रॉसिंग नाहीत. म्हणजे रोडवरच आहे पण ती मेजर एकच होती मोठी. तिथं मी व्हिडिओ रेकॉर्ड केला का नाही कसं समोरच्याने केला माझा. पण मी स्वतः माझा केला का नाही काय माहिती. बघूया गेल्यावर कसं आहे काय. एक मिनिटातच इच्छा गावात सगळं पायबी ओलं झालं. आईच्या गावात कपडे सगळी ओली झाली. चुकीचं आहे असं पळवायला नाही पाहिजे. मित्रांनो तर येताना काही जास्त व्हिडिओ काढता आला नाही. येताना सगळा पाऊसच होता. तर आपण फायनली हंडर हे ठिकाण म्हणजे नुब्रावालीचं फेमस ठिकाण आहे. तिथं पोहोचलो आता थोड्या वेळात. आपण ह्याला जाऊन आलो इंडिया पाकिस्तान बॉर्डर थांग या गावात जाऊन आलो. तर एकदम भारी होतं. तिकडे गेलं पाहिजे. रोड छोटासा आहे पण इतका भारी आहे ना नादखोळा आहे. फक्त 10 किलोमीटर खराब आहे. बाकी सगळं वंडरफुल आहे. वंडरफुल.
ओके मित्रांनो, तर आलोय नुब्रा व्हॅली सँड ड्यून्सला. इथं रेगिस्तान आहे बेसिकली. तर रेगिस्तानमध्ये चालू आहे. बघूया इथं काय कॅमल सफारी असेल आणि दुसरं काय असेल, अजून दुसरं काय ते असेल. बघू काय असेल ते असेल. चीप रेटमध्ये असला तर करू आपण कॅमल सफारी. पण कसा अनुभव तो पाहतो. मित्रांनो, तर इथं आलं तर हे रेगिस्तान आहे, सँड डेझर्ट आहे. तर त्याच्या व्यतिरिक्त काय आहे पाहूया. मग गाडी पार्किंगला जाऊया. ह्याच्या व्यतिरिक्त काय आहे इथं. तिकडं पण मोठा एरिया दिसतोय. कॅमल राईड वगैरे आहे तिकडं. मित्रांनो, तर गाडी इथं लावली आणि आलोय आता सँड डेझर्ट. काय सँड ड्यूज काय म्हणतात त्याला, काय माहिती. सँड ड्यूज म्हणतात. तर ही बघा इकडं पण रेगिस्तान आहे. इथं पण फोटो काढू शकत होतो मी. फोटो काढून जाऊ शकत होतो. तर आपण ॲक्च्युअलमध्ये तिकडं काय आहे, कॅमल राईड किती रुपयाला आहे काय आहे त्याचं पण पाहणार आहे. त्यासाठी थांबा, मला अगोदर उलटा पकडू द्या कॅमेरा. चालू आहे का? हां. तर कॅमेल राईडचे पैसे किती आहे काय आहे ते पण पाहिजे. त्यासाठी मी त्या साईडला चाललोय. म्हणलं जरा आलोय तर जरा नीटनेटकं पाहून जावं, चौकशी करून जावं. एवढं हडबडीत जाण्याची काही गरज नाही आहे. आणि की मेन म्हणजे गोप्रोची मेमरी फुल झाली. ते क्लिअर बी व्हाय नाही लवकर, त्यामुळं राहिले. नाही तर आत्तापर्यंत गोप्रोने चांगला वाईड अँगल येतो आणि येत नाही एवढा. इथनं पाणी चाललंय. पाण्यावर क्रॉस करण्यासाठी बघा कसा टेम्पररी ब्रिज बनवला आहे यांनी. मजबूत आहे का भाई. मित्रांनो, हे पाहू शकताय तुम्ही लाकडाचा पूल तयार केला इकडून इकडे यायसाठी. तर चला इथं बघा, लोकल कपडे घालून फोटो काढायचं असलं ना तर गाणी बिणी लावले त्यांनी मस्त. तुम्ही इथनं लोकल कपडे घेऊन फोटो काढू शकताय. इथं पुढं तिरंदाजी दिसती. किती रुपये काय माहिती एकाची हे करायला. चलो मित्रांनो, इथं आलं पुढं तर तिरंदाजी आहे. त्यात 100ला 5 शॉट आहेत. ते प्रोफेशनल तीर आहेत पण ते जरा हँडल करणं अवघड आहे. मी ट्राय करून पाहिलं. त्यांनी दिला मला एक फ्री शॉट आणि त्यात काय मला मिस म्हणजे एकदम कॉर्नरला लागलं. त्यामुळं मी नाही करत. आता मी चाललोय पुढं कॅमल राईड कर. ओके मित्रांनो, तर आता आपण आहे हंडर नुब्रा व्हॅलीला. तर इथं सँड ड्यू इथं आलोय. आता इथं तिरंदाजी तीर मारायचं ट्राय करतोय मी. मला जमतंय का नाही काय माहिती. मित्रांनो, परत एका जागेवर ट्राय करायला दिला भावाने. त्याला सांगितलं मी असं असं आलोय. तर त्यांनी दिलं फ्रीमध्ये ट्राय करा. 2 शॉट एक लागला, त्याचा व्हिडिओच नाही काढला. आणि दुसरा पुकला म्हणजे ते लागलाच नाही, त्याचा व्हिडिओ काढला. अशा प्रकारे 2 शॉट मारले. आता इथं पाहू शकता पुढं उंट आहेत. उंटाची राईड किती पैसे आहेत बघूया आपण कॅमल राईडची. ओके चला जवळ जाऊन बघू. सर कॅमल राइड का इधर से टिकट लेना पड़ेगा क्या? कितना है? 500 for 15 minutes, 700 for half an hour. ओके 500 for 15 minutes and 700 for half an hour. मित्रांनो, जर तुम्ही कधी आला तर आहे तासाचे जवळपास 500 रुपये. आणि मित्रांनो, तर उंटावर बसले बघा. ती तर बेला लागली ती पोरगी. आधी डबरी आणि त्यात बे लागली. ही उंट अशी कशी आहेत, ह्याच्यामध्ये बसायला जागा आहे. मित्रांनो, जा चुकीचं ऐकलं होतं मी. 15 मिनिटाचे 500 आणि अर्ध्या तासाचे 700 रुपये कॅमल राईडचे. इकडं आपण पुढं आलो पूर्ण डेझर्ट. डेझर्ट इसको बोलते भाई.
मेन तर गोप्रोची बॅटरी फ्री झाली असती म्हणजे मी मोकळा झालो असतो. मोबाईलनी ब्लॉक करायला नाही आवडत मला. गोप्रो बेस्ट आहे आपला. हां हँडी बी कसं बी वापरू शकतोय, काय करू शकतोय. तसं मोबाईल स्टेबिलिटी राहत नाही मोबाईलनी. बघा ह्याची स्क्रीन हलत असेल खडखड गदगद गदगद असे. चला रेगिस्तानमध्ये जाऊ आता मित्रांनो. तर रेगिस्तानमध्ये आलोय आता. पाहू शकता हे सगळ्यात उंच रेगिस्तान आहे भारतातलं, म्हणजे सगळ्यात हाईट वर असणार आहे. आज ते वारं कमी, नाही तर वारं असलं ना नुसते अशी धूळ 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 धुळीचा प्रदेश असल्यागतच वाटतं सगळं. अशा प्रकारचं हे रेगिस्तान आहे. तर आता इथं आपलं फोटो कोण काढतंय पाहायला लागेल. मॅम नहीं है, महाराष्ट्र के लोग बहुत अच्छे. मित्रांनो तर बघा अशा प्रकारे कॅमल राईड असते. आणि ये भाई बोल रहा है मराठी का क्या इश्यू चल रहा है हमारे इधर, मलाच माहित नाही. मग आपल्या इथं मग 2 मिनट इस साइड आ जाओ, इस साइड मेरे को पकड़ने में आसानी होगी. आ जाओ. भाई बोल रहा है मराठी का कुछ तो इश्यू चल रहा है अपने इधर. महाराष्ट्र में आना है तो पता चल रहा है कि मराठी को मतलब आपको मराठी आनी चाहिए. मेरे यहाँ का ड्राइवर भी गया था जिसको आपके महाराष्ट्र के लोगों ने काफी पीटा. तो मैं तो अभी 1 महीने रह के आया और ओपन चैलेंज के साथ कि मुझे मराठी नहीं आती है. नहीं ऐसा हिंदी हमारी राष्ट्रभाषा है, हिंदी आती है मुझे. अरे ऐसा कुछ नहीं, ऐसा कुछ नहीं है उनका. मित्रांनो तर रेगिस्तान मध्ये आलोय आणि वारं सुटायला लागले एकदम असं. तर सगळीकडे धूळ 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 उडायला लागली. एक व्ह्यू घेतो इथनं आणि चला आपलं बाय बाय. हर महादेव मित्रांनो, आपण कळत आहे बारामती ते लेह लडाख ट्रिप. त्यातील दिवस आहे 19. आता 19व्या दिवशी आपण आलोय नुब्रा व्हॅलीला. हॉनर या ठिकाणी आलेलो आहे. हे पाहू शकताय सँड डेझर्ट, म्हणजे आपण रेगिस्तानमध्ये कसे वाळवंट असतंय रेतीचं तसं त्या प्रकारचं वाळवंट आहे. आणि हे भारतातलं सगळ्यात उंचीवरचं वाळवंट आहे, म्हणजे हायेस्ट उंचीवरचं वाळवंट आहे. जगातलं हायेस्ट नाहीये, भारतातलं हायेस्ट आहे. तुम्ही इथं आला तर भरपूर साऱ्या ऍक्टिव्हिटीज करू शकताय, म्हणजे कॅमल राईड करू शकताय तुम्ही. अजून थोडं पुढे गेला तर मोटर रायडिंग पण करू शकताय आणि इथं तिरंदाजी वगैरे पण करू शकताय. तर एकदम भारी ठिकाण आहे. तुम्ही कधी आला लडाखला तर नुब्रा व्हॅली तिथे हॉनर हे ठिकाण नक्की पहा. आणि भाई एक बार व्यू दिखा दो पूरा कैसा है व्यू. खत्म करतो. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा. आणि तुम्ही कधी लडाखला आला तर या ठिकाणी नक्की या हॉनर. मित्रांनो तर आता पाऊस माघारी निघालच होतो तर पाऊस चालू झालाय. तर कॅमेरा आत ठेवू दे. आपल्या गोप्रोच्या जरा बॅटरीचा विषय झालाय त्यामुळे मोबाईल मध्ये काढतोय ब्लॉग. आणि हे सर आपले मुंबईचे. मुंबईमध्ये कुठले सर? मुंबईमध्ये कुठलं? मुंबई मुलुंड मधले का? कबड्डी खेळता काय तुम्ही? क्रिकेटर आहे मी. क्रिकेटर आहे का? तुम्हाला भेटून चांगलं वाटलं. कसे आले तुम्ही? आम्ही आलो बाहेर आलो लेला आलो डायरेक्ट. बाईक पाहिजे हे केले का? गाडी घेतली. गाडी नाही आला. ओके ओके चला तुम्हाला भेटून चांगलं वाटलं. चला तुम्ही ब्लॉग करता? हा मित्रांनो तर आता मी नाही वे इथं नुब्रा व्हॅलीच्या हॉनर या ठिकाणी आलो होतो. तर तिथं डेझर्ट मध्ये गेलो होतो. ते लार्जेस्ट डेझर्ट होतं. तर आपल्याला हे सर भेटलेत. सर प्रवीण तांबे सर हे IPL मध्ये क्रिकेट खेळलेले. तुम्ही बऱ्याच जणांनी ओळखलं पण असेल यांना. हे राजस्थान रॉयल कडून लेग स्पिनर होते. तर सरला मी पाहिले तर नजरेत ओळखलं नाही, मराठी बोलत होते म्हणून मी म्हणलं सर कुठनं काय? सर म्हणले मुंबईचे. सरला मी टी शर्ट वरनं पण म्हणलं सर तुम्ही कबड्डी खेळता का, क्रिकेट खेळता? तर सर म्हणले मी क्रिकेट प्लेअर आहे. असं मॅच व्हिडिओ वगैरे काढला आणि सर नंतर सांगितलं की सरांनी मी IPL चा क्रिकेट प्लेअर आहे असं तसं. तर सरांना भेटून खूप भारी वाटलं. सर तुमच्या सारख्या एवढ्या चांगल्या माणसाला भेटून भारी वाटलं. पण ह्यांना पण मारलं पाहिजे. साधी बाईक घेऊन हे बारामती ना? हा बारामतीवरनं फिरत आले तिथपर्यंत. एवढं सोपं नसतं. पण ग्रेट हॅट्स ऑफ ह्यांच्यासाठी. मी त्यांच्या पुढच्या जर्नीसाठी त्यांना शुभेच्छा देतो.
फक्त आज आपण भारत पाकिस्तान बॉर्डरवर पण गेलो होतो. एक नंबर ठिकाणी आणि एक नंबर इतका छोटा रस्ता होता आणि इतकं सुंदर होतं, तुम्ही पाहिलंच असेल व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा. जे जे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहतात त्यांनी काय ते मस्त असं कमेंट करा. नाही तर कितव्या मिनटापर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला ते पण सांगा. आणि काय म्हणतोय मी, आज पण काल थांबलो होतो त्याच ठिकाणी थांबलो आहे, टेंट लावलं आहे. फक्त आज जेवलं जरा तिथं त्याच हॉटेलमध्ये. काल तर जेवलो नव्हतं, काल मी आणलं होतं ते मिसळ पावचं तेच खाल्लं होतं, म्हणजे ब्रेड अँड फरसाणा. बाकी म्हणलं 2 दिवस त्यांनी फ्रीमध्ये थांबवलं आहे तर आपण काय ते खाल्लं पाहिजे म्हणून काय ते खाल्लं तिथं. चला मग जेवणच केलं. चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.